मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू झाली आहे। निवळी घाटातून वाहतूक सुरू झाली। मध्यरात्री 2 वाजल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे। रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून वाहतूक बंद होती। अपघातग्रस्त टँकरमधील गॅस पूर्णतः खाली केला गेला आहे। निवळी घाटातून वाहतूक आता सुरू झालेली आहे। मध्यरात्री 2 वाजल्यानंतर वाहतूक पूर्ववत झालेली आहे। अपघातग्रस्त टँकरमधील गॅस पूर्णतः खाली करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अपघात झाला होता। त्यानंतर या घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती, मात्र आता वाहतूक सुरू झालेली आहे, पूर्ववत झालेली आहे। मध्यरात्री 2 वाजल्यानंतर वाहतूक ही पूर्ववत झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला होता। टँकर हा पलटी झाला होता, त्याच्यातून गॅस गळती झाली होती, मात्र आता गॅस पूर्णतः खाली केला गेला आहे। आपले प्रतिनिधी राहुल वर्धे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। राहुल, काय अधिकची माहिती? आपण पाहिलं तर का सकाळी 8:30च्या सुमाराला हा अपघात घडला होता आणि जवळपास 17 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरील जी वाहतूक आहे ही आता पूर्ववत झालेली आहे। आपण पाहिलं काल एलपीजी टँकर खाली करण्यासाठी जवळपास 5 अग्निशामक दलाचे बंब काल त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते आणि अथक प्रयत्नानंतर सध्या मुंबई गोवा महामार्ग वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे। परंतु आपण पाहिलं तर हा अपघात होण्यासाठी जी महत्वाची कारणं बघितली तर मुंबई गोवा महामार्गावर रखडलेला अर्धवट कामाचा फटका या अपघातामुळे बसलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरील जी सुरक्षा आहे ती योग्य करण्याची मागणी या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे आणि 17 तासानंतर मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा आता सुरळीत या ठिकाणी झालेला पाहायला मिळते। जी, धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।